नाशिकमधला भोंदू लिंगपिसाट माणूस म्हणजेच अशोक खरात प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. खरंच हा संपूर्ण प्रकार भुवया उंचावणारा आहे आणि स्वतःला ज्योतिष, अंकशास्त्रज्ञ आणि देव असं म्हणणारा, त्याच्या मागे काय कुकर्म चाललेली, स्त्रियांवर लैंगिक शोषण, महिलांवरील अत्याचार आणि आता आपण सगळ्याच प्रसारमाध्यमांवर फोटोज, व्हिडिओज पाहतोच आहे. पण ज्यात मोठ्या लोकांची नावंसुद्धा जोडली गेलेली आहेत. त्यात म्हणजेच रुपाली चाकणकर यांचंही नाव चर्चेत आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न मला पडलेला आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना जर अशा व्यक्तींशी संबंध आहे तर मग महिलांनी जायचं तरी कुठे आणि विश्वास तरी कोणावर ठेवायचा. मी कोणावरच आरोप करत नाही, पण प्रश्न विचारणं खूपच गरजेचं आहे. कारण जर सत्तेतील लोकच अशा भोंदू लोकांच्या जर संपर्कात असतील तर मग अशा लोकांची ताकद नक्कीच वाढणार आणि शेवटी नुकसान होतं ते सामान्य जनतेचं, सामान्य लोकांचं, विशेषतः महिलांचं. म्हणून आज एकच गोष्ट सांगते की अंधविश्वासापासून दूर राहा. आपण ज्याला देव मानतो किंवा गुरु मानतो त्याची ॲटलिस्ट बेसिक माहिती तरी असली पाहिजे ना. की यावर तुमचं मत काय, कॉमेंट करून नक्की सांगा.